हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर आर्ट्स. तर झालेली आहे मी तयार आणि सिंदूर करायचं राहतं. सिंदूर काय माझं सिंदूर तर संपलेलं आहे आणि इथे लिपस्टिक लावते. लिपस्टिक लावते आणि गेली का यार, आठवणच नाही राहत. स्वयंपाक करायला गेली तर टमाटरच नव्हते, टमाटर संपलेले होते. यांना मी सांगितलं पण यांना लक्षातच नाही राहिलं. त्यामुळे आता मी जाते मार्केटमध्ये, पटकन टमाटर घेऊन येते. आणि छान मी आता काल तुम्हाला सांगितलं होतं हे गेलेले होते बाहेर जेवण करायसाठी, तर खूप मोठ्या पोळ्या उरलेल्या आहे. आणि आजसुद्धा हे बाहेर जाणार आहे कारण आज यांचा ऑफ आहे. तर हे बाहेर जाणार आहे तेच डॉक्युमेंटसाठी, कारण आम्हाला वर्धेलाच जावं लागतं. अरे मी काय शोधत आहे मला समजून नाही, नुसतं फिरत आहे मी. तर गाडीची चावी गाडीला तर नाही ठेवली बहुतेक. तर मी आता पटकन टमाटर घेऊन येते. आंबे पण आले का हो काका? आंबे पण आले बघा. याचा आमरस चांगला लागतो का? हां. भाजीचं काय घेऊ? मला पहिले टमाटर घ्यायचं. अर्धा किलो करू. कोबी देऊन द्या. खवा देता 1 किलो. खवा काका दूध डेअरी ओपन केली का? आम्ही सांगून देतो मग तूप वगैरे काही. किती झाले आता? 100. हां, बरोबर 100 मध्ये बसते. चला मग आता भाजीचं घेतलं तर मी जाते घरी. आलेली आहे मी घरी. आधी आता पहिल्यांदा पाणी पिते. पहिले सकाळपासून, सकाळी पिली होती मी चहा घ्यायच्या आधी पाणी, पण तेव्हापासून पाणीच नाही पिली. आता उन्हाळा लागला ना, त्यामुळे कसं पाणी खूप जीव करतो. बसते मी आरामात आणि थोडंसं पाणी ग्रहण करून घेते आणि त्यानंतर तुमच्याशी बोलते. आता मी यांना फोन केला घाईघाईत, मला सांगितलं हो कर स्वयंपाक. त्या दिवशी हे गेले होते तर मी जेवलीच नाही कारण मला एकटीला जेवण नाही केलं. म्हणून आता मी पटकन, आधी तर मी कालच्या पोळ्या उरल्या होत्या म्हणून मी आता हे म्हटलं लवकर जाणार, तर हे म्हटलं आता लवकर जाणार आणि आधीच कालच्या ज्या पोळ्या उरलेल्या होत्या त्याच मी आता त्याचे कुटके वगैरे करून घेते म्हटलं. आणि बस ते होऊन जाईल बा म्हटलं मला. पण कुटक्यावर जर राहिली पुन्हा मला शिव्या घालतील. कारण मला ना कुटके आहे म्हणजे कोणाकोणाकडे त्याला चुरमा म्हणतात, कोणी काही म्हणतात. शिव्यापोळ्यांचे जे फोडणी, शिव्यापोळ्यांचा बारीक भुरका करून जी फोडणी देतात, तर ते जर खाल्लं मी, मला शिळं, तर मला होते ॲसिडिटी. मला ॲसिडिटीचा खूप जास्त त्रास आहे, भयानक त्रास आहे. तर यावर काही औषध असेल तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा, काही घरगुती असेल किंवा काही असं. तर चला मी आता पटापट करून घेते. फाईन बसते म्हटलं. इकडे जमत नाही आमच्या क्वार्टरकडे, ये मेरा इलाका है. तर यांचा मला पुन्हा एकदा कॉल आला. मग ते बोलले की मी निघू का? मी म्हटलं नको, तुम्ही घरी या, जेवण करा आणि मग जा म्हटलं. जे काही आहे ते तयार जेवण करून जा म्हटलं. तर इथे मी पटकन कोबी कापली आणि गरम पाण्यामध्ये धुतली, कारण कोबी गरम पाण्यामध्ये धुतली तर त्यात काही अळ्या वगैरे काही जर असलं तर निघून जातं. आणि इथे कांदा चिरता लोकांच्या डोळ्यात कांद्याची वाफ जाते, माझ्या डोळ्यात डायरेक्ट कांद्याचं पाणीच गेलं एकदम. पण घाईघाईत तेवढं मी सोडून दिलं, लक्ष नाही दिलं आणि पटकन इथे भाजी फोडणी देत आहे. तर पटापट करण्याच्या याच्यात थोडंफार कुठे लासून जातं, कोणा काही होऊन जातं.
तर बरं झालं माझ्या आईची पावशी जास्त धारदार नाही आहे म्हणून, नाहीतर माझे किती बोटं हे झाले असते. कारण आईच्या घरी जी पावशी होती ना ते एकदम धारदार होती, तर ती पावशी नेहमीच माझे बोट असे ना कट होऊन जायचे. पण ह्या पावशीचं तेवढं काही हे नाही आहे. तर आमचा जो कुकर आहे तो कुकरचा माहिती नाही काय प्रॉब्लेम आहे. तर त्याला ना असं लावायच्या आधी थोडंसं असं रिंग वर करून त्यातून थोडंसं पाणी टाकून असं लावावं लागतं, तेव्हा तो कुकर व्यवस्थित लागतो, नाहीतर वापस सोडून देतो. तर कुकर आणि भाजी होईपर्यंत मी म्हटलं चला पूजा करून घ्यावं. तर पूजा करायला बसलीच होती तर हे आले आणि त्यांना म्हटलं मग मी काय आता पूजा करता करता उठत नाही. तर ते बोलले शिळ्या पोळ्या असेल तर रात्रीच्या त्या पोळ्या दे, मी जेवण करून घेतो आणि चाललं जातो. तर यांना मी बोलले की वाढून देऊ का म्हणून, तर ते बोलले नाही राहू दे तू कर पूजा. तर मग मी म्हटलं चला आता शांततेनं पूजाच करून घ्यावं आणि नंतर मग बाकीचं आवरसुवर करा. तर झालं आहे माझं एवढं करून. आणि आता मी अवतार तर खूपच चांगला झाला. केस धुतले त्या दिवशी काही जागेवर राहत नाही. तर भाजी झाकून ठेवते आणि आता जाते मी शाळेत. निघून जाता तुम्ही का शानू येईपर्यंत थांबता? शानू येईपर्यंत नाही थांबत मी. दरवाजा लावतो, मला यायचं सोडून दे. हा बस स्टँडवर. हो तिकडून तू शानू राहता. बरं ठीक घ्या मग जेव्हा. आता हे चाललेलं आहे वर्धेला आणि मी निघते. यांना बसमध्ये बसून देते. हो बसमध्ये बसने जाणार आहे कारण मला गाडीचं काम वगैरे राहिलं तर मग प्रॉब्लेम येईल. त्यामुळे यांना बस स्टँडवर सोडते. मी तिकडे शानूला घ्यायला जाते. कुठून इथून हे बस चालली बा, हे बस जात आहे. अरे यार निघाली शिट. निघाली का? निघायची आहे जा पटकन. अरे यार निघाली. थांबत नाही का आता? थांबणार नाही का? कोणती बस आहे? पॅक इथं उभं राहिलं का तसंच आहे, पॅकच होऊन जाते पूर्ण. इथून बसलं म्हणजे तिथून पॅक होऊन येते ना पूर्ण. हे कोण आहे? अमरावती वर्धा. जा या बसमध्ये. वर्धेत जाते ना? वर्धेत जाते ना? गाडी चालू आहे. नाही जा. नाही थांबली. हो वर्धेला गेले ते. का बरं? का बरं? कशाचा राग आला? अरे कशाचा राग आला तुला? मला माहितीच नाही फुल आहे. आज फुल निघाला आहे म्हणून. लसणाचं फुल निघालेलं आहे. मी बोलत नाही आहे तुझ्या सोबत. तूच तर बोलली ना मला बोलायचं. गलतियों को भुला देना म्हणते. कोण म्हणते असं? मोबाईल मध्ये म्हणलं होतं. मोबाईलचं ऐकते तू, मम्मीचं नाही ऐकत का? गलतियों को भुला देना म्हणते. इट्स अ व्हेरी गुड थिंग. बट मला असं फुगणं बिलकुल आवडत नाही शानू. जय बाप्पा देवा. घाईघाईत पूजा केली आज. झालं का तुझं हे व्यवस्थित? बस चल कपडे चेंज कर, आंघोळ कर. तुझ्या हातानेच कर. तुझ्या हातानेच आंघोळ कर पटकन. फ्रेश वाटते छान मस्त. आणि आता उन्हाळा लागला, सकाळी आंघोळ करून जात जा. ओके चल चल ना. काय काय झालं? टेन्शन आलं.
कशाचं टेन्शन आलं? इथे छान आमच्या मोगऱ्याला मस्तपैकी कळ्या आलेल्या आहे बघा. आणि इथे शंखपुष्पीचे झाड. आता मी महादेवाच्या पिंडीवर वाहणार. तोडून घेते दोन्ही पण, कारण चिमून जातात. मला ना फुलकोबीच्या भाजीसोबत गरम गरम पोळ्या ज्या असतात ना त्या खूप आवडतात. आणि जाड पाहिजे थोड्याशा, म्हणजे एकदमही जाड नाही पण जाड पाहिजे. पण मग अशी हे आले त्यांनी बरं झालं, भाजी तयार झाली होती आणि पटकन मी पोळ्या टाकून देते म्हटलं. तर ते बोलले की मला राहू दे, पोळ्या नको टाकू, गरम गरम पुन्हा खायचा त्रास होईल. म्हणून मग कालच्या ज्या पोळ्या होत्या त्याच ते जेवले ते. मी पूजा पण करत होती. म्हटलं ठीक आहे जाऊ आजच्या दिवस. तशाही त्या त्यांच्या वाटणीच्याच होत्या. तशाही त्यांच्याच वाटणीच्या होत्या. आपण असं गरम गरम करून पण ठेवलं ना छान. ते रात्रीची पोळी आहे का म्हणते, गरम पोळी असली ना अशी गरम गरम आता मी पोळ्या टाकत आहे. तर घाईत जर त्यांना जायचं असलं तर रात्रीची पोळी आहे का म्हणते. भाजी जशी पाहिजे तशी झाली नाही. आमच्या आईने एकदा भाजी केलेली फुलकोबीची, मला वाटते बाबूच्या बारशाच्या वेळेसच आहे. तर जेव्हा छान भाजी केली होती आईने फुलकोबीची, म्हणजे पाणी न टाकता शिजवली होती आणि खूप मस्त होती. मला तशी भाजी ट्राय करून पाहिली पण तेवढी काही खास तशी टेस्ट नाही लागत आहे. आता मी सांगितलं त्यांना मी फोनवर मला तशी फुलकोबीची भाजी करून पाहिजे म्हणून. आता मी जेवून घेते आणि नंतर मग जेवण करूया. हां, तर चला आता आपण जेवण करूया आणि नंतर तुमच्याशी बोलूया. माझं जेवण झालं होतं. नंतर मग मशीनमध्ये कपडे पण झालेले होते. तर मी म्हटलं चला कपडे वाळू घालून घ्या. तर इथे मशीनमध्ये जे आहे आम्हाला ते जॉईंट लावावं लागतं. पाईप जो आहे तो पाणी जायचा, कारण आखूड आहे पाईप. तर म्हणून मग मी ते जॉईंट लावलेलं होतं ते काढून ठेवलं सर्वात आधी. आणि ते शानवी तिने माझी ओढणी गुंडाळलेली आहे आणि तिथे आजीबाई करत होती. आताच चहा पाणी झालं. आता थोडी बाहेर बसली होती ती आधी मग मम्मीवाला गाजर शिजवून दे म्हटलं. आज ब्लाऊज शिवते. ब्लाऊज शिवणं काही झालेलं नाही. आता मी हिला होमवर्क करायला देते आणि ब्लाऊज कट करते. त्यानंतर मला आज पोळ्या टाकायचंच काम आहे फक्त, कारण हे आज आहे नाही जेवण करायला. करत काय तू? कशाला हेअर स्टाईल करायची तुला? तर आज घरी होते नाही. तर शानवी आणि मीच होती, दोघींची बडबड चालू होती आणि सोबतच माझे कपडेसुद्धा घडी करणं सुरू होते. मी फ्रेश वगैरे झाली आणि कपडे जे वाळलेले घरात आणलेले होते ते घडी करायचेच होते. तर घडी करत होती ते कपडे. तर असा गेला माझा आजचा हा दिवस. तर तुम्हाला आजचा माझा छोटासा व्लॉग कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.